कोपरगाव शहरातील मोठ्या पुलावर सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान कंटेनर व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुचाकी क्रमांक MH17 AP 5006 वरून 2 जण प्रवास करत असताना मागून येणाऱ्या मालवाहक ट्रक क्रमांक HR 37 E3526 याने दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत दुचाकी चालक वसीम चांद शेख वय वर्ष 27 याचा दुर्दैवी मृत्यू झाला। वसीम हे संगमनेर तालुक्यातील अकोले येथील रहिवासी असून सध्या कामानिमित्त कोपरगाव शहरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे। या अपघातात दुचाकीवर सोबत असलेले विजय माधव भगत हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली। दरम्यान अपघातानंतर नागरिकांनी संबंधित कंटेनर अडवून ठेवला। ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर येत असून पोलिसांनी सदरचा ट्रक ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणला आहे। या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून अपघाताचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।